तर सोलापुरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे करमाळा तालुक्याला अगदी झोडपून काढलेलं आहे। कोर्टी या गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय। कोर्टी परिसरातील ओढे नाले हे दुथडी भरून वाहू लागलेत आणि त्यामुळे अनेक गावांशी संपर्क देखील तुटलाय। या मुसळधार पावसामध्ये गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि पोस्ट ऑफिस या कार्यालयाचं देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याशिवाय उभ्या पिकामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे शेतीचं देखील मोठं नुकसान झालंय। प्रशासनाने आता गावात पाहणी सुरू केली आहे। उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये आता विसर्ग हा वाढवण्यात आलाय। सध्या उजनी धरण हे 109% भरलेलं आहे आणि पुणे आणि साताऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंढरपूरवर देखील पुराची टांगती तलवार आहे। तर सोलापूर जिल्ह्यात देखील कालपासून संततधार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी याचा जनजीवनावरती देखील परिणाम झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। सतर्कतेच्या सूचना ह्या देखील देण्यात आल्या आहेत।